Hi students, today's point is cellular respiration. Okay, cellular respiration ह्या point वरून लक्षात आलं असेल. The process which takes place inside the cell. Okay, respiration process takes place inside the cell called as cellular respiration. म्हणजे होतं काय? Inside a cell, oxidation in a glucose and formation of ATP. ओके, काय होतं की सेलमध्ये ऑक्सिडेशन झाल्यामुळे ATP च्या रूपामध्ये एनर्जी तयार होते कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, सेल्युलर रेस्पिरेशन इट टेक्स प्लेस इनसाइड दी सेल. ओके, सेलच्या आतमध्ये ही प्रोसेस होते. Oxidation in glucose and energy released in ATP form. ATP च्या रूपामध्ये एनर्जी तयार होते. ओके, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये दोन स्टेप्स आहेत. The first one is the oxidation and another one is the phosphorylation. Okay, firstly आपण oxidation बघू. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन होतं म्हणजे इनसाइड अ सेल. आपण पहिलं बघू. सपोज इट इज अ सेल. हा एक सेल आहे. सेल मध्ये ग्लुकोज असतात. ॲज वी नो, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलंच आहे की सेल मध्ये ग्लुकोज आहे अँड ब्लड व्हेसल मार्फत, रक्तवाहिन्या ब्लड व्हेसल मार्फत सेल मध्ये ऑक्सिजन येतो. ओके, आणि ऑक्सिजन आल्यानंतर ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर इट कन्वर्ट इनटू CO2 अँड ATP. ओके, आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चर आतापर्यंत. ओके, तिथं सेम प्रोसेस होते. तर बघा काय होतंय की ऑक्सिडेशन म्हणजे द कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इनटू सिंपल inorganic molecule. किंवा complex organic substance, okay, into simple inorganic molecule. Okay, oxidation म्हणजे काय? Conversion of complex organic substance into simple inorganic molecules किंवा substance मध्ये कन्वर्जन होतं. ओके, म्हणजेच काय बघा, ग्लुकोज मीन्स C6H12O6. ओके, म्हणजेच ग्लुकोज आहे. ही सगळी प्रोसेस सेल मध्ये होते. ग्लुकोज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऍड झाला ग्लुकोज बरोबर. ऑक्सिडेशन प्रोसेस झाली. ऑक्सिडेशन प्रोसेस झाल्यानंतर काय मिळालं? ओके, 6O2 घेऊ आपण. तर 6 कार्बन डायऑक्साइड प्लस 6H2O प्लस 686 किलो कॅलरी. ओके, लक्षात दे. ग्लुकोज C6H12O6 ग्लुकोज आहे. ग्लुकोज कंबाईन विथ ऑक्सिजन, देन oxidation process formed inside the cell. After that, carbon dioxide byproduct is formed. Okay, carbon dioxide हा byproduct तयार होतो जो आपण एक्सपिरेशन मार्फत बाहेर सोडून देतो. H2O तयार होतात, वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि त्यानंतर 686 किलो कॅलरी ही एनर्जी तयार होते. ठीक आहे, हे झाला. फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? In cellular respiration,
heat is generated. Okay, heat is generated and this energy is trapped inside the cell. ही काय एनर्जी जी तयार केली जाईल इथं सेल मध्ये एटीपीच्या रूपामध्ये जी काही एनर्जी तयार केली जाते ती एनर्जी इथं ट्रॅप म्हणजे अडकून ठेवणे, स्टोअर केली जाते, साठवली जाते. ओके, एनर्जी ट्रॅप्ड inside the cell in the form of ATP. ओके, ATP फॉर्म मध्ये ही एनर्जी स्टोअर केली जाते. हीच एनर्जी आपण आपल्या व्हायटल ऍक्टिव्हिटीज म्हणजे महत्वाची कामं करण्यासाठी किंवा डेली रुटीन वर्कआउट, जे काय आपण वर्कआउट करू, आपण जे काही आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज असतील त्या प्रत्येकासाठी आपल्याला जी एनर्जी लागणार आहे तीच एनर्जी आपण एटीपीच्या रूपमध्ये स्टोअर केली आणि तीच एनर्जी आपण वापरतो. ओके, आपण जी डेली ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यासाठी ही एनर्जी आपण वापरतो एटीपी. मग एटीपी म्हणजे काय, तर एटीपी मीन्स ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके, आता ही एनर्जी कशी तयार होते. ओके, एनर्जी कशी तयार झाली, तर एडीपी म्हणजे ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. ॲडिनोसाइन डाय मीन्स दोन. ओके, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. टी ट्राय मीन्स तीन. ओके, डी डाय मीन्स दोन, टी ट्राय मीन्स तीन. ओके, ॲडिनोसाइन डायफॉस्फेट मध्ये 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा ऍड होतो प्लस 7.3 किलो कॅलरीज ऍड होता and now 1 ATP is formed. ओके, लक्षात येते. ॲडिनोसाइन डायफॉस्फेट मध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट कंबाईन झाला, ऍड झाला आणि 7.3 किलो कॅलरीज हे ऍड होतात. नाव ATP इज जनरेटेड, ATP तयार होतो. ठीक आहे, आता हा पॉइंट इथं संपलेला आहे. आपण आता काही MCQ बघणार आहोत. ठीक आहे, आपले जे काही लेक्चर्स झाले त्या लेक्चरवरती आपण काही MCQ बघणार आहोत. आपण फर्स्ट MCQ बघूया. द एंट्री ऑफ फूड इनटू लॅरिंग्स इज प्रिव्हेंटेड बाय. म्हणजे लॅरिंग्समध्ये जर फूडची एंट्री होत असेल तर कोण प्रिव्हेंट करतं, स्टॉप कोण करतं. ऑप्शन ए मिट्रल वॉल्व, बी एपिग्लॉटिस, सी डायफ्रॅम और डी हायॉड. ओके, याचं आन्सर आहे एपिग्लॉटिस. ओके, आपण बघितलेलं आहे की ग्लॉटिसच्या वरती कार्टिलॅजिनस जो फ्लॅप आहे इट इज कॉल्ड ॲज एपिग्लॉटिस. दॅट्स वाय ऑप्शन बी इज एपिग्लॉटिस हू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इन टू लॅरिंग्स. त्यानंतर दुसरा MCQ बघू. द लंग्स आर मेड अप ऑफ एअर फिल्ड सॅक्स, द अल्व्हिओलाई. दे डू नॉट कोलॅप्स इवन आफ्टर फोर्सफुल एक्सपायरेशन बिकॉज ऑफ. म्हणजे लंग्समध्ये अल्व्हिओलाई आहेत. ओके, दे डू नॉट, ते डॅमेज होत नाहीत किंवा कोलॅप्स होत नाहीत आपण पूर्णपणे एक्सपायरेशन केल्यानंतरसुद्धा. ऑप्शन ए आहे इन्स्पायरेटरी रिझर्व वॉल्यूम, ऑप्शन बी एक्सपायरेटरी रिझर्व वॉल्यूम, ऑप्शन सी टायडल वॉल्यूम और ऑप्शन डी रेसिड्युअल वॉल्यूम. ओके, तर बघा याचा ऑप्शन आहे, आन्सर आहे रेसिड्युअल वॉल्यूम. वाय, बिकॉज रेसिड्युअल वॉल्यूम मीन्स व्हॉट. रेसिड्युअल वॉल्यूम मीन्स if we forcefully expire the whole air out from the lungs, then also the air is present inside the lungs called as residual volume. Okay, त्यानंतर थर्ड MCQ. the partial pressure of oxygen in the alveoli of the lungs is. okay, म्हणजे ऑप्शन सी मोर दॅन इन ब्लड, ऑप्शन डी लेस दॅन इन ब्लड ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मोर दॅन इन ब्लड. वाय, बिकॉज अल्व्हिओलार एअर प्रेशर इज 104 mmHg. ओके, अल्व्हिओलार एअरचं प्रेशर हे 104 mmHg असतं. तर
40 mmHg हे डिऑक्सिनेटेड ब्लडचं आणि 95 mmHg हे ऑक्सिनेटेड ब्लडचं आहे. त्यामुळे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन अल्व्हिओलार एअर इज मॅक्झिमम. सो ऑप्शन सी इज करेक्ट. म्हणजे आता तुम्हाला ॲन्सर देण्यासाठी 4 MCQ दिलेले आहेत. त्या 4 MCQचे ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. ओके.